उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट। विधानसभेतला हा सामना नेमकं कोण जिंकणार हे फक्त कोणी किती जागा जिंकल्यावर ठरणार नाही, हे ठरवणार शिवसेनेचे बालेकिल्ले। लोकसभेला शिंदे विरुद्ध ठाकरे अशा 13 जागांच्या सामन्यात एकनाथ शिंदेंनी 7 जागा जिंकत बाजी मारली, पण मुंबईत उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आणि ठाणे जिल्हा शिंदेंनी राखला। पण सामना शिंदेंच्या पारड्यात झुकला, कारण त्यांनी छत्रपती संभाजीनगरची जागा निवडून आणली। समीकरण विरोधात असताना देखील शिंदेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला राखला। आता ठाकरे गटासमोर हा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान आहे। यंदा संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 पैकी 6 जागा लढवणाऱ्या ठाकरे गटाला इथं 2019चा 6 आमदारांचा आकडा रिपीट करायचा आहे, पण 100% स्ट्राईक रेट राखणं शक्य आहे का? शिंदेंच्या बंडानंतर पिछाडीवर गेलेल्या ठाकरे गटानं यंदा कुठल्या जागा रेसमध्ये आणल्यात आणि संभाजीनगरमध्ये ठाकरे गट बॅकफुटला जाण्याची चर्चा का आहेत, समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। आधी बघूयात जागांची समीकरण। तर एकूण 9 जागांपैकी संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, कन्नड, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर या 6 जागा ठाकरे गट लढवतोय। विशेष म्हणजे या 6ही जागांवर त्यांचा थेट सामना आहे तो शिंदे गटाशी। 1 on 1 लढाई होत असल्यानं सामना शिवसेना कुणाची हे ठरवणार आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संभाजीनगर मधल्या सेनेच्या 6 पैकी 5 आमदारांनी शिंदेंची साथ दिली। कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत ठाकरेंसोबत राहिले। या 6ही आमदारांना यंदा तिकीट रिपीट करण्यात आले, त्यामुळे सामना टफ आहे का? तर आहे। पण आता या सामन्यात ठाकरे गट बॅकफुटला जाण्याची चर्चा कशामुळे होते? तर किशनचंद तनवानी यांनी घेतलेल्या माघारीमुळे आणि पक्षाला केलेल्या जय महाराष्ट्रमुळे। खरं तर किशनचंद तनवानी हे जुने शिवसैनिक, महापौर आणि विधान परिषदेवर आमदार राहिलेत। 2014च्या इलेक्शन नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 19च्या निवडणुकीला देखील ते भाजपमध्येच थांबले, पण मवियाचं सरकार आल्यावर ते ठाकरेंकडे परतले। आता ठाकरेंनी त्यांना संभाजीनगर मध्यमधून उमेदवारी दिली। विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात संधी दिली, पण तनवानी यांनी हिंदू मतांचं विभाजन होईल असं म्हणत अर्ज मागे घेतला। ठाकरेंना इथं उमेदवार बदलावा लागला। खरं तर तनवानी यांची उमेदवारी स्ट्रॉंग समजली जात होती। सामाजिक समीकरण, ग्राउंडवरचा कनेक्ट याचा फायदा त्यांना आपल्यासाठी करून घेता येईल असं बोललं जात होतं, पण त्यांनीच अर्ज माघारी घेतला आणि ठाकरे गट संकटात असल्याचं परसेप्शन सगळ्या जिल्ह्यात तयार झाल्याचं सांगितलं जाऊ लागलं। त्यात तनवानी शिंदे गटाच्या वाटेवर असल्यानं ठाकरे गट आणखी डॅमेज झाला। आता या एका जागेवर घडलेल्या घडामोडींचा परिणाम इतर जागांवर होणं स्वाभाविक आहेच, पण त्या जागांची परिस्थिती नेमकी काय आहे? तर संभाजीनगर पश्चिम मध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटानं राजू शिंदे यांना आयात करून उमेदवारी दिली। शिंदे यांनी सर्वपक्षीय गटातटाचं गणित आपल्या बाजूने लावायचा प्रयत्न केला, पण शिरसाट यांचा होल्ड इथं तगडा आहे। त्यात त्यांना जरांगे पाटलांचा सॉफ्ट कॉर्नर असल्याची चर्चा आहे। इथून लोकसभेला शिंदेंच्या संदीपान भुमरे यांनी लीड घेतलं होतं, त्यामुळे इथं राजू शिंदेंना प्रचंड ताकद लावावी लागणार आहे। कन्नडमध्ये ठाकरे गटाचे एकमेव आमदार असलेले उदयसिंग राजपूत मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या संजना जाधव आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव असं दुहेरी आव्हान आहे। इथं मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरत असताना राजपूत यांच्या समोर आव्हान मोठं आहे। तर जाधव दाम्पत्यामध्ये मतविभाजन झालं तर राजपूत यांच्या पथ्यावर ते पडू शकतं। पण जरांगे पाटील इथं काय मेसेज देतात आणि तो मेसेज कुणाच्या बाजूने गणित फिरवतो यावर राजपूतांचं भवितव्य अवलंबून असेल। पैठणमध्ये संदीपान भुमरे यांची एखादी ताकद मुलगा विलास भुमरे यांच्या मागे उभा राहू शकते। सिल्लोडमध्ये सुरेश बनकर यांच्यावर ठाकरेंची भिस्त असली तरी ऐनवेळी दानवे आणि सत्तार हे समीकरण लागतं की बिघडतं यावर तिकडचा सामना ठरणार आहे। दानवेंचा इफेक्ट जसा सिल्लोडमध्ये आहे तसा सत्तारांचा इफेक्ट कन्नड आणि भोकरदनमध्ये आहे, त्यामुळे या राजकीय बर्जेला टशन देणं किंवा या मदतीवर अवलंबून न राहता आखणी करणं ठाकरे गटाला जमावं लागेल। पण सुरेश बनकर यांना आयात करून ठाकरे गटाने ही जागा रेसमध्ये ठेवली। वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या विरोधात दिनेश परदेशी यांना संधी देऊन ओबीसी ध्रुवीकरणावर ठाकरे गटाने डाव खेळला। महायुतीवर नाराज असलेली मराठा मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण या सगळ्यात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना ठाकरे गटाने डावललं आणि ते नाराज झाले। साहजिकच मराठा फोर्स ठाकरे गटावर नाराज झाल्याची चर्चा झाली, पण तरी देखील ठाकरे गटानं मित्र पक्षांच्या मदतीनं ही जागा किमान रेसमध्ये ठेवली आहे। थोडक्यात काय तर संभाजीनगर मध्यमध्ये घडलेल्या राड्यानंतर देखील ठाकरे गटानं संभाजीनगर मधल्या जागा रेसमध्ये ठेवण्यात यश मिळवलंय। पण या रेसमध्ये पहिला नंबर गाठणं तितकं सोपं आहे का? तर ठाकरे गटाला ग्राउंडवरच्या ताकदीसोबतच रणनीती आखण्यात देखील जोर लावावा लागणार आहे। किशनचंद तनवानी यांनी पक्ष सोडताना अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातल्या गटबाजीवर बोट ठेवलं। तनवानी यांनी वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडला असं स्थानिक पत्रकार सांगतात, पण त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील ठाकरे गटातल्या गटबाजीचा मुद्दा चर्चेत आला। संभाजीनगर पश्चिमची जागा लढवण्यासाठी चंद्रकांत खैरे स्वतः इच्छुक होते आणि तिथूनच ठाकरे गटाने उमेदवार आयात करून संधी दिली, त्यामुळे शह काटशहाचं राजकारण इथं रंगल्याची चर्चा झाली।
साहजिकच ही गटबाजीची चर्चा ठाकरे गटाला बॅकफुटवर खेचू शकते। पुढचा मुद्दा म्हणजे इथं एकनाथ शिंदे यांनी लावलेला जोर। लोकसभेला महायुतीला मराठवाड्यात एकच जागा जिंकता आली होती, ती संभाजीनगरची। इथं एकनाथ शिंदे यांनी हट्टाने ही जागा आपल्याकडे घेतली। जातीय समीकरण हेरून संदीपान भुमरे यांना तिकीट दिलं आणि इथं तळ ठोकून भुमरे यांना निवडून सुद्धा आणलं। शिंदेंची ग्राउंडवर उतरून काम करण्याची पद्धत, राजकीय बेरजा जुळवण्यात असलेली हातोटी यामुळे ते इथं प्रचारात उतरल्यावर डाव फिरवू शकतात। त्यात शिरसाट, सत्तार, भुमरे अशा नेत्यांची वैयक्तिक ताकद सुद्धा शिंदे गटाची जमेची बाजू आहे। बंडानंतर 5 आमदार शिंदेंसोबत जाणं, लोकसभेच्या यशामुळे ग्राउंड आपल्याकडे असल्याचं शिंदेंनी दाखवून देणं, या सगळ्यामुळे शिंदेंचा जोर इथं ठाकरेंना मागे खेचणारा आहे। साहजिकच प्रचाराच्या सुरुवातीपासून इथं ठाकरे ताकद लावतील असं बोललं जात होतं, पण ठाकरे पिता पुत्रांपैकी अजून तरी इथं कुणीच ऍक्टिव्ह झालं नाही। साहजिकच शेवटच्या दिवसात इथं प्रचाराला सुरुवात केली तर तोवर शिंदे ग्राउंडवर पुढे जाण्याची चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंची ताकद, त्यांच्यामुळे जुळून येणारी मराठा समीकरणं आणि भाजपची मदत असं आव्हान ठाकरेंसमोर निर्माण होतं। आता ठाकरे इथून बॅकफुटला जाऊ शकतात अशी चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ज्या मुस्लिम मतांनी ठाकरेंना लोकसभेला तारलं होतं, तो मुस्लिम फॅक्टर संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या बाजूने वर्कआउट होण्याची शक्यता नाहीच जमा आहे। कारण इथं एमआयएमचा होल्ड आहे। संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांनी आपली ताकद लावली, त्यामुळे मध्यच्या जागेवर शिंदे विरुद्ध ठाकरे विभाजन झालं तर जागा एमआयएम घेऊन जाऊ शकते। बाकीच्या जागांवर देखील मुस्लिम पॉकेट एक गठ्ठा एमआयएम कडे जाण्याची शक्यता आहे। एमआयएमच्या विरोधात प्रखर भूमिका घेतली तर इतर ठिकाणी मुस्लिम मतदार नाराज होऊ शकतो, त्यामुळे ठाकरे गटाची अडचण होऊ शकते। कारण राज्यातलं समीकरण जोडण्याच्या नादात संभाजीनगरचं समीकरण मात्र बिघडू शकतंय। थोडक्यात बाळासाहेबांनी बांधलेल्या या जिल्ह्यात शिंदेंनी ठाकरेंना धक्का दिला, लोकसभेला देखील तो कव्हर करता आला नाही आणि आता विधानसभेला याच बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला अस्तित्वाची लढाई लढायची आहे। 6चा स्कोअर पुन्हा रिपीट करायचा आहे, पण यावेळी आव्हान मोठं आहे, उमेदवाराच्या माघारीपासून ते शिंदेंच्या ताकदीपर्यंत। तुम्हाला काय वाटतं, रेसमध्ये आणलेल्या जागा फक्त कागदावर ताकद दाखवतील की ठाकरे गट 100% स्ट्राईक रेट ठेवण्याचा चमत्कार करेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।